माझं वय 33 वर्ष आहे. माझं लग्न समर सोबत झालं होतं. आमच्या शहरात त्याला लोक खरा नायक मानायचे. तो 38 वर्षांचा, देखणा, आत्मविश्वासू आणि नेहमी चेहऱ्यावर उबदार हास्य असलेला माणूस होता. तो बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे. तो एखाद्या खोलीत शिरला की सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळायच्या. त्याने कोणाशी हस्तांदोलन केलं की समोरच्याला तो मनापासून आपली काळजी घेतो असंच वाटायचं. तो भाषण द्यायला उभा राहिला की सगळे कान देऊन त्याचा प्रत्येक शब्द ऐकायचे. समर राज्य विधानसभेची निवडणूक लढवत होता आणि आमच्या शहरात त्याला खूप मोठं महत्त्व होतं. त्याचा चेहरा रस्त्यांवरच्या फलकांवर, बस थांब्यांवर, पत्रकांवर आणि दुकानाच्या काचांवर लावलेल्या रंगीत जाहिरातींवर सर्वत्र दिसायचा. स्थानिक वर्तमानपत्र त्याला शहराचा तारणहार म्हणायची. रेडिओवरील सूत्रसंचालक रोज सकाळी त्याचं कौतुक करायचे. व्यापाऱ्यांना त्याच्यासोबत छायाचित्र काढून घ्यायचं असायचं. आई वडील आपल्या मुलांना त्याच्यासारखं मोठं व्हायला सांगायचे. प्रत्येक जण माझ्या नवऱ्यावर प्रेम करायचा. कधीकधी मला त्याचं कारणही समजायचं. एखाद्या शेजाऱ्याची मोटार मध्यरात्री बंद पडली तर समर लगेच अंगावरचा कोट घालून बाहेर पडायचा. तो साधनांची पिशवी घेऊन जायचा. थंडीतही हसत म्हणायचा, काळजी करू नका, मी आलो आहे. दुसऱ्या दिवशी तो शेजारी सगळ्यांना समर किती चांगला माणूस आहे हे सांगायचा. एखाद्या वृद्ध स्त्रीचा कुत्रा हरवला तर समरही त्याला शोधायला जायचा. हातात टॉर्च घेऊन तो अंधाऱ्या रस्त्यांवर फिरायचा. कुत्र्याचं नाव पुकारत पुकारत त्याचा आवाज बसेपर्यंत तो शोध घेत राहायचा. शेवटी तो कुत्रा एखाद्या ओट्याखाली सापडला की समर त्याला लहान बाळासारखं उचलून घ्यायचा. कोणीतरी त्याचं छायाचित्र काढायचं. ते छायाचित्र समाज माध्यमांवर झपाट्याने पसरायचं आणि हजारो लोक ते पुढे पाठवायचे. एखाद्या वडिलांकडे किराणाचं बिल भरण्यासाठी पैसे नसले तर समर त्यांच्याऐवजी पैसे द्यायचा. पण ते करताना दुकानातील कर्मचाऱ्यांनी ते पाहिलंच पाहिजे याची तो काळजी घ्यायचा. आजूबाजूच्या लोकांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणायचा, आपण सगळे एकमेकांची साथ देतो. अशी वाक्य ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं. पण त्यांना माझ्याकडे कधीच पाहायला वेळ नव्हता. भाषणासाठीच्या टिपा मी तयार करते. त्याचा टाय मी नीट करते. भाषणाआधी कोणाचं नाव विसरू नये म्हणून त्याला आठवण करून देते. हे मात्र कोणालाच दिसायचं नाही. लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शब्दही मीच लिहायचे. पण त्यांना दिसायचा तो फक्त समर, त्यांचं हास्य, त्याचा स्वच्छ इस्त्री केलेला पोशाख आणि प्रत्येकासाठी वेळ काढणारा माणूस. प्रत्येकासाठी, फक्त माझ्यासाठी नाही. प्रचार सभांमध्ये अनेक स्त्रिया माझ्या हातावर हात ठेवून म्हणायच्या, गार्गी, तू किती भाग्यवान आहेस. मी हसायचे, कारण मला माझी जागा माहीत होती. तुझं लग्न देवदूतासारख्या माणसाशी झालं आहे असं त्या म्हणायच्या. मी पुन्हा हसायचे, पण मनात मात्र एकच प्रश्न यायचा, हा देवदूत रात्री कुठे हरवून जातो. जगासाठी ज्याच्या आवाजात इतकी ऊब असते तो माझ्यासाठी इतका शांत का असतो. जो माणूस संपूर्ण शहरासाठी धावतो तो स्वतःच्या घरातल्या बायकोकडे इतका दुर्लक्ष कसं काय करू शकतो. पण मी हे प्रश्न कधीच विचारले नाहीत, कारण मला खूप आधी समजलं होतं की खरं सत्य लोकांना अस्वस्थ करतं. त्यांना फलकावरचा समर आवडायचा, त्यांना भाषण करणारा समर आवडायचा, त्यांना समर नेहमीच चांगला आहे ही गोष्टच खरी वाटायची. आणि मी त्याच्या शेजारी शांतपणे उभी असलेली बायको म्हणून मी त्याच्या शेजारी उभी राहिले, साधे पण नीटनेटके पोशाख घालून, योग्य वेळी टाळ्या वाजवत, योग्य वेळी हसत. आणि छायाचित्रकारांनी अजून एक छायाचित्र काढायला सांगितलं की त्याच्या हातावर अलगद हात ठेवत मी उभी राहायचे. मला पाहून मी खूप आनंदी आहे, शांत आहे आणि मला खूप प्रेम मिळत आहे असंच सगळ्यांना वाटायचं. पण छायाचित्रकार निघून गेले की समर लगेच त्याचा दूरध्वनी हातात घ्यायचा. आमचं वैवाहिक जीवन अगदी असंच होतं. दूरध्वनी वाजला की तो एखाद्या मित्राच्या मदतीला धावायचा. पुन्हा दूरध्वनी वाजला की एखाद्या अनोळखी माणसासाठी घराबाहेर पडायचा. आणि मी मात्र जेवणाच्या टेबलावर एकटी बसून राहायचे. वाढलेलं अन्न थंड होत जायचं. मतदारांवर त्याचं पहिलं प्रेम होतं, त्यानंतर त्याचे सहकारी, मग कॅमेरे आणि सगळ्यात शेवटी मी. पण सुरुवातीला मला हे इतकं स्पष्ट दिसत नव्हतं. मी त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला होता. त्याच्या विचारांवर माझा विश्वास होता. समर नेहमी निकृष्ट शाळा, खराब रस्ते, वाढत चाललेलं घरभाडं आणि दिवसभर कष्ट करणाऱ्या लोकांच्या अडचणींबद्दल बोलायचा. तो म्हणायचा की आपल्या शहराला नव्या आशेची गरज आहे. लोकांचं म्हणणं ऐकणारे नेते त्यांना मिळायला हवेत. त्याचे हे शब्द मला मनापासून पटायचे.
मला वाटायचं आपण दोघांनी मिळून खरंच एक चांगलं भविष्य घडवावं. मी त्याला मदत करायला सुरुवात केली, मग आणखी मदत केली आणि हळूहळू त्याच्या संपूर्ण यशामागची अदृश्य ताकद मीच बनले. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा समर मला नेहमी तू खूप हुशार आहेस असं म्हणायचा. त्यावेळी त्याचे शब्द माझ्यासाठी एखादा मौल्यवान भेटीसारखे वाटायचे. स्थानिक धोरण अभ्यास गटासाठी मी लिहिलेला एखादा लेख त्याने वाचला होता. तो म्हणाला, लोकांच्या मनाचा इतका अचूक अंदाज घेणारी व्यक्ती मला आजवर भेटली नाही. त्यावेळी माझं वय 28 वर्ष होतं. तो आधीच लोकांमध्ये लोकप्रिय होता. त्यांनी मला रात्रीच्या जेवणासाठी नेलं आणि माझे विचार मनापासून ऐकून घेतले. मी बोलत असलेला प्रत्येक शब्द त्याच्यासाठी महत्वाचा आहे असंच मला वाटलं. त्याने मला जिंकलं ते त्याच्या ऐकून घेण्याच्या स्वभावामुळे. पण आज मला कळतं, लोकांचं बोलणं ऐकणं ही त्याची एक कला होती. तो एखाद्या फुलासारखी ती तुमच्यावर ठेवायचा आणि तुमच्यावर छाप पाडायची गरज संपली की ती क्षणात परत घ्यायचा. लग्नानंतर मी त्याची भाषणं लिहायला लागले. त्यानंतर त्याची धोरणं तयार केली. मग चर्चासत्रांमधली उत्तरं, प्रसारमाध्यमांसाठीची निवेदनं, माफीची पत्र, देणगीदारांना पाठवायचे संदेश आणि नागरिकांच्या सभासाठीची भाषणंही मीच लिहायला लागले. त्याची प्रतिमा मी शब्दांनी उभी केली. तो ठाम पण मनमिळावू वाटेल असे शब्द मी निवडले. तो प्रामाणिक वाटावा म्हणून योग्य गोष्टी मी लिहिला. लोकांना तो विचारांचा आणि संवेदनशील माणूस वाटावा यासाठी प्रत्येक ओळ मी घडवली. तो ते शब्द व्यासपीठावर जाऊन स्वतःचे असल्यासारखे बोलायचा. लोक उभं राहून त्याचं स्वागत करायचे. वार्ताहर त्याचं कौतुक करायचे. देणगीदार त्याच्यावर विश्वास ठेवून धनादेश द्यायचे. आणि मी मात्र मध्यरात्र उलटून गेल्यावरही स्वयंपाकघरातल्या टेबलाजवळ बसून त्याच्यासाठी पुढची ओळ लिहित बसायचे. सकाळी उठल्यावर त्याचे पोशाख इस्त्री करायचे. त्याच्या कागदपत्रांच्या पिशव्या भरायच्या. ज्या शाळेतील परिचारिकेच्या नवऱ्याला कर्करोग झाला होता तिचा उल्लेख भाषणात करायला त्याला आठवण करून द्यायची. कोणत्या धर्मगुरूंना दुर्लक्षित केल्यासारखं वाटत आहे हे सांगायचं. मुलाखतीआधी त्याची आकडेवारी तपासायची आणि त्याच्या चुका इतरांच्या लक्षात येण्याआधीच दुरुस्त करायच्या. हे सगळं मीच करायचे. तो याला माझा पाठिंबा म्हणायचा, पण मी त्याला प्रेम समजत राहिले. कारण त्या सगळ्याला काहीतरी अर्थ असावा अशी माझी मनापासून इच्छा होती. पण प्रेमामुळे एका माणसाचं अस्तित्व रिकामं व्हायला नको हे मला हळूहळू समजायला लागलं. एका थंडीच्या दिवसात मला इतका तीव्र ताप आला की मला नीट उभं सुद्धा राहवत नव्हतं. अंग ठणकत होतं आणि घसा प्रचंड दुखत होता. मी समरला घरी येताना माझ्यासाठी गरम सूप आणशील का एवढंच विचारलं. त्याने दूरध्वनीवरच एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, गार्गी, एखादी गोळी घे आणि विश्रांती घे. कृपया आता हे सुरू करू नकोस. मला एका बैठकीला जायचं आहे. त्याने दूरध्वनी ठेवला आणि मी बराच वेळ भिंतीकडे पाहत बसले. घरातली शांतता अधिकच बोचायला लागली. मी स्वतःला समजावत राहिले की तो दमला आहे. निवडणुकीचं काम खूप कठीण आहे आणि मोठं काम करायचं असेल तर त्याग हा करावाच लागतो. त्या रात्री तो घरी आला तेव्हा स्वतःसाठी जेवण घेऊन आला. त्याने त्याच्या खोलीत बसून एकट्याने जेवण केलं आणि मी चादरीखाली थंडीने कुडकुडत पडून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आजारी कुटुंबाची काळजी घेण्याबद्दल भाषण करत होता आणि ते ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. एकदा मी सलग 3 भाषणं लिहून पूर्ण केली आणि थकून टेबलावरच झोपून गेले. समरने टेबलावर टकटक करून मला उठवलं. तो म्हणाला, शिक्षणाबद्दलचा मसुदा कुठे आहे? मी त्याच्याकडे पाहिलं. माझे डोळे जळत होते आणि मान दुखत होती. मी शांतपणे म्हणाले, शुभ प्रभात म्हणशील असं वाटलं होतं. तो माझ्याकडे नाराजीने पाहू लागला, जणू मी त्याचा वेळ वाया घालवला होता. तो म्हणाला, गार्गी, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, पण त्याच्यासाठी प्रत्येक दिवसच महत्वाचा असायचा. चर्चासत्र महत्वाचं असायचं, निधी संकलन महत्वाचं असायचं, वंदनाचा ताण महत्वाचा असायचा, एखाद्या देणगीदाराचा वाढदिवस महत्वाचा असायचा, एखाद्या वार्ताहराचं मत महत्वाचं असायचं, नव्या उद्यानात काढायचं छायाचित्र महत्वाचं असायचं. फक्त मीच कधीच महत्वाची नव्हते. मी उपयोगाची होते म्हणून माझ्याकडून सगळ्याच अपेक्षा ठेवल्या जायच्या. मी थकले की मला नाटकी म्हणलं जायचं. मला दुखावलं गेलं की मला स्वार्थी ठरवलं जायचं. वंदना त्याच्या निवडणूक मोहिमेची प्रमुख, हे सगळं इतर कोणापेक्षाही चांगलं जाणून होती. तिचं वय 35 वर्ष होतं. ती बुद्धिमान, देखणी आणि नेहमी समरच्या अगदी जवळ असायची. दिवस असो किंवा रात्र, ती त्याला कधीही दूरध्वनी करायची. लाल उद्धार चिन्हांनी भरलेले मोठे मोठे संदेश पाठवायची.
तिच्या मते प्रत्येक अडचण तातडीची असायची आणि समर तिचा प्रत्येक दूरध्वनी लगेच उचलायचा. एकदा आम्ही दोघं जेवत बसलो असताना प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या निवेदनातलं एक वाक्य पुरेसं प्रभावी नाही म्हणून वंदनाचा दूरध्वनी आला. मी बोलत असतानाच समर उठून उभा राहिला. तो म्हणाला, ती खूप अस्वस्थ वाटते आहे. मी त्याच्याकडे पाहत शांतपणे म्हणाले, मीही तितकीच अस्वस्थ आहे. तो दारात थांबला, माझ्याकडे नाराजीने पाहिलं आणि म्हणाला, दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत. एवढं बोलून तो बाहेर निघून गेला. मी मात्र आमच्या दोघांच्या ताटांमध्ये एकटीच बसून राहिले. त्याची खुर्ची मागे सरकलेली होती आणि त्याचा रुमाल जमिनीवर पडलेला होता. दालनातून मला समरचा आवाज ऐकू आला. त्याचा आवाज शांत, संयमी आणि आश्वासक होता. तो म्हणत होता, शांत हो वंदना, आपण हे सगळं नीट करू. कित्येक महिन्यांपासून त्याने माझ्याशी अशा आवाजात बोललंच नव्हतं. तरीही मी त्याच्यासोबत राहिले, कारण त्याला सोडून जाणं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा विश्वासघात करणं असं मला वाटायचं. मी राहिले कारण मला वाटत होतं की आपल्या कामाचं महत्त्व माझ्या दुःखापेक्षा जास्त आहे. मी राहिले कारण सहनशील बायकोचं सगळे कौतुक करतात आणि मला तशीच चांगली बायको व्हायचं होतं. मी राहिले कारण जेव्हा जेव्हा मी पूर्णपणे तुटून पडायच्या उंबरठ्यावर यायचे तेव्हा समर व्यासपीठावर उभा राहून न्याय, सन्मान आणि आशेबद्दल मी लिहिलेले शब्द लोकांसमोर बोलायचा आणि त्या लोकांना त्या आशेची गरज होती. म्हणून मी स्वतःलाच समजावत राहिले की अजून थोडी वाट पाहायची. निवडणूक संपली की तो पुन्हा माझ्याकडे पाहिल. पुढचं भाषण झालं की पुढचं संकट टळलं की पुढची बातमी आली की पुढचा लोकमताचा अहवाल जाहीर झाला की पुढचा विजय मिळाला की तो घरी येईल आणि त्याला आठवेल की मी घरातली एखादी वस्तू नाही, मी एखादं यंत्र नाही, मी त्याची बायको आहे. पण अशी वाट पाहणं माणसाला आतून बदलून टाकतं. तुमचा आवाज हळूहळू लहान होत जातो. स्वतःच्या गरजा सांगतानाही अपराधी वाटू लागतं. आधी थोडं कमी मागायचं, मग आणखी कमी आणि शेवटी जवळजवळ काहीच मागायचं नाही अशी सवय लागते. समरच्या निवडणूक मोहिमेला सर्वात मोठं यश मिळत असताना मी जवळजवळ काहीच न मागण्याची कला शिकून गेले होते. मी त्याच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट केला नाही, फुलांची अपेक्षा केली नाही, लवकर घरी ये असं म्हणलं नाही. वंदनाला त्याचं वेळापत्रक माझ्यापेक्षा जास्त कसं माहीत असतं हे विचारलं नाही. तो लोकांसमोर प्रत्येक स्वयंसेवकाचे आभार मानतो, पण घरात माझे कधीच मानत नाही याचाही जाब विचारला नाही. मी फक्त एवढीच अपेक्षा केली की कधीतरी त्याने माझ्याकडे मनापासून पाहावं, पण ती अपेक्षा सुद्धा त्याच्यासाठी जड झाली. रात्री आम्ही एकाच पलंगावर झोपायचो. आमच्या दोघांच्या मध्ये त्याचा दूरध्वनी उशीवर ठेवलेला असायचा. अंधारात त्याचा पडदा पुन्हा पुन्हा उजळायचा. कधी सहकाऱ्यांचे संदेश, कधी देणगीदारांचे संदेश, तर कधी वंदनाचे संदेश. तो ते संदेश वाचताना त्याच्या चेहऱ्यावर निळसर प्रकाश पडायचा. माझ्या बाजूचा पलंग मात्र नेहमीसारखाच थंड राहायचा. एकदा मोठी सभा संपवून आम्ही मध्यरात्रीच्या सुमारास घरी आलो. माझे पाय प्रचंड दुखत होते, डोकंही ठणकत होतं. समरने त्याचं जॅकेट खुर्चीवर फेकलं आणि दूरध्वनीकडे पाहून हसला. तो म्हणाला, आजची सभा खूप छान झाली. मीही हसून म्हणाले, हो, पण त्याने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तो म्हणाला, काम करणाऱ्या आईबद्दलची ती ओळ अगदी नेमकी बसली. मी म्हणाले, हो. तो हसत म्हणाला, त्या एका ओळीमुळे तू माझी अडचण दूर केलीस. त्या एका क्षणापुरतं माझ्या मनात पुन्हा एकदा ऊब आली. पण तेवढ्यात त्याचा दूरध्वनी वाजला. पडद्यावर नाव झळकलं, वंदना. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात बदललं. ते अधिक मृदू आणि जिव्हाळ्याचं झालं. तो म्हणाला, अगं नाही, आज तू खूप छान काम केलंस, खरंच सांगतो. असं म्हणत तो त्याच्या खोलीत गेला आणि दार बंद केलं. मी हातात जोडे धरून तशीच दालनात उभी राहिले. त्याच्या बंद दाराकडे पाहत राहिले. ज्या शब्दांनी त्याने लोकांची मनं जिंकली ते शब्द मी लिहिले होते. तरी त्या क्षणी तो दुसऱ्या स्त्रीचं मन शांत करत होता. तेव्हाच माझ्या मनात एक विचार अगदी शांतपणे आला. रागाने नाही, दुःखानेही नाही, फक्त अगदी स्पष्ट. मी त्याची जोडीदार नव्हते, तर मी फक्त त्याला शक्ती देणारा एक स्रोत होते. आणि कोणत्याही स्रोताची काळजी घेतली जात नाही तर तो एक दिवस रिकामा होतोच. मला त्या दिवशीच निघून जायला हवं होतं, पण मी गेले नाही, कारण माझ्या मनात अजूनही आशा जिवंत होती. मला अजूनही वाटत होतं की मी त्याच्यावर पुरेसं प्रेम केलंय, पुरेशी मेहनत घेतलीय आणि अजून थोडी वाट पाहिली तर समोर एक दिवस माझ्याकडे वळून पाहिल. मला तेव्हा माहीत नव्हतं की काही माणसं तुमच्याकडे फक्त तेव्हाच पाहतात जेव्हा त्यांच्या आयुष्यातले सगळे आधार तुटून पडतात. मला हेही माहीत नव्हतं की त्याने मला दिलेलं शेवटचं वचन त्याच्या आधीच्या प्रत्येक खोट्या शब्दापेक्षाही जास्त वेदना देणारं आहे. मला हेही माहीत नव्हतं
की काही दिवसांनी मी रुग्णालयातील पलंगावर डोळे उघडेन, त्याचा हात शोधेन आणि माझ्या शेजारी फक्त रिकामी खुर्ची दिसेल. त्यावेळी मला फक्त एवढंच माहीत होतं की मी खूप थकले आहे. संपूर्ण शहर माझ्या नवऱ्यावर प्रेम करतं हे मला माहीत होतं आणि माझ्याच संसारात मी हळूहळू एखाद्या सावलीसारखी अदृश्य होत चालले आहे हेही मला जाणवत होतं. अनेक वर्षांपासून वेदना माझ्या शरीरात घर करून राहिल्या होत्या. सुरुवातीला मी त्याच्याकडे एखाद्या नकोशा पाहुण्यासारखं पाहिलं, दुर्लक्ष केलं तर त्या निघून जातील असंच मला वाटत राहिलं. त्या वेदना सहन करतच मी काम करत राहिले, हसत राहिले. वेदनाशामक औषधं घेतली, गरम पिशवीचा शेक घेतला आणि प्रचाराच्या जेवणावरींमध्ये टेबलाखाली हात घट्ट धरून शांतपणे बसत राहिले. वैद्यांनी माझ्या आजाराचं नाव तीव्र इंडोमेट्रियोसिस असं सांगितलं, पण माझ्यासाठी तो फक्त आणखी एक असा त्रास होता ज्याचा सामना मला एकटीलाच करायचा होता. काही महिन्यात वेदना इतक्या असह्य व्हायच्या की मला सरळ उभं सुद्धा राहता यायचं नाही. पोटाच्या आत कुणीतरी धारदार वस्तू वळवत आहे असंच वाटायचं. शयनकक्षातून स्नानगृहापर्यंत चालतानाही मला भिंतीचा आधार घ्यावा लागायचा. दात घट्ट आवळून मी स्वतःलाच समजवायचे की अजून सभा तयार करायच्या आहेत, भाषणं पूर्ण करायची आहेत आणि समरसाठी स्वच्छ इस्त्री केलेले पोशाख तयार ठेवायचे आहेत. समरला माझ्या आजाराबद्दल सगळं माहीत होतं. त्याला आजाराचं नाव माहीत होतं, शस्त्रक्रियेची तारीखही माहीत होती. मी किती घाबरले आहे हेही त्याला माहीत होतं. पण एखादी गोष्ट माहीत असणं आणि तिची मनापासून काळजी वाटणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात. वैद्यांनी मला मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं होतं. त्या दिवशी मी तपासणीच्या खोलीत गुडघ्यांवर पांढरं वस्त्र पांघरून बसले होते. समर माझ्यासोबत येणार होता, पण त्याचवेळी स्थानिक देणगीदारांसोबत त्याची सकाळची भेट ठरली होती. तपासणी सुरू होण्याच्या अवघ्या 5 मिनिटांआधी त्याचा संदेश आला, तू खंबीर आहेस. वैद्य काय म्हणाले ते मला कळव. वैद्य मला शस्त्रक्रियेतील धोके, रक्तस्राव, बरे होण्यासाठी लागणारा काळ आणि उद्भवू शकणाऱ्या अडचणी याबद्दल सांगत असताना मी तो संदेश पुन्हा पुन्हा वाचत राहिले. त्या खोलीत स्वच्छतेच्या द्रव्याचा आणि कागदांचा थंड वास भरून राहिला होता. मला सगळं समजलं आहे अशा आविर्भावात मी मान हलवत राहिले. पण माझ्या मोटारीत बसल्यावर मात्र माझे अश्रू थांबले नाहीत. त्या रात्री मी समरला सांगितलं की ही शस्त्रक्रिया खूप मोठी आणि गंभीर आहे. तो माझ्यासमोर स्वयंपाकघरातल्या टेबलाजवळ बसला होता. कित्येक दिवसांनी त्याचा दूरध्वनी टेबलावर उलटा ठेवलेला होता. तो शांतपणे म्हणाला, गार्गी, मला माहीत आहे की या बाबतीत मी तुझी पुरेशी साथ देऊ शकलो नाही. मी त्याच्याकडे बारकाईने पाहत राहिले. त्याने माझा हात हातात घेतला. त्याच्या हाताचा स्पर्श उबदार होता. त्याच्या उभेची मला किती ओढ लागली होती याचंच मला स्वतःलाच वाईट वाटत होतं. तो पुढे म्हणाला, मी माझी सगळी कामं बाजूला ठेवेन. तू शुद्धीवर येशील तेव्हा मी तुझ्या शेजारी असेन. तूच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहेस. माझा गळा दाटून आला. मी हळूच विचारलं, खरंच असं म्हणतोयस? त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, हो, मी तुला शब्द देतो. त्या एका रात्रीसाठी मी त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवला. पण ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने दिलेला शब्द मोडला की वेदना फक्त तो शब्द मोडल्यावर सुरू होत नाही, ती तर आपण त्या शब्दावर विश्वास ठेवतो त्याच क्षणापासून सुरू झालेली असते. शस्त्रक्रियेची सकाळ धुसर आणि गार होती. सूर्योदय होण्याच्या आधीच समर मला रुग्णालयात घेऊन गेला. त्या दिवशी त्याने नेहमीचा पोशाख न घालता गडद निळ्या रंगाचा स्वेटर घातला होता. काही काळासाठी तरी तो उमेदवार नव्हे तर माझा नवरा वाटत होता. त्याने माझी पिशवी उचलली, नोंदणीची सगळी कामं केली, परिचारिकेच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आम्ही वाट पाहत बसलो असताना त्याने अलगद माझ्या पाठीवर हात ठेवला. त्या क्षणी माझ्या मनात मोठा दिलासा भरून आला. कदाचित हाच तो क्षण असेल असं मला वाटलं. कदाचित भीतीमुळे त्याला माझी पुन्हा आठवण झाली असेल. कदाचित माझ्या वेदनांनी ते साध्य केलं असेल जे माझ्या प्रेमालाही जमलं नव्हतं. शस्त्रक्रियेपूर्वीच्या खोलीत एका परिचारिकेने माझ्या मनगटावर ओळखपट्टी बांधली. दुसऱ्या परिचारिकेने माझं नाव आणि माझी जन्मतारीख पुन्हा विचारली. आजूबाजूला यंत्राचा मंद आवाज ऐकू येत होता. पडदा पूर्णपणे लागला नव्हता, त्यामुळे बाहेरून जाणाऱ्या लोकांचे फक्त पाय मला दिसत होते. समर माझ्या पलंगाजवळ बसून माझा हात धरून होता. मी त्याच्याकडे पाहत राहिले. त्याचा ठसठशीत चेहरा, मऊ केस आणि लोकांसमोर दिसणारं ते नेहमीचं हास्य त्या क्षणी नव्हतं. तो काळजीत असल्यासारखं दिसत होता.
किंवा कदाचित मला तसंच वाटावं अशी माझी मनापासून इच्छा होती. मी हळूच म्हणाले, मला खूप भीती वाटते. त्याने माझा हात आणखी घट्ट धरला आणि म्हणाला, मी इथेच असेन. तू शुद्धीवर आलीस की मी तुझ्या शेजारीच असेन. मी पुन्हा विचारलं, शब्द देतोस? तो म्हणाला, हो, नक्की. काही क्षणांनी परिचारिका मला शस्त्रक्रियेसाठी घेऊन जायला आली. समर उठला, माझ्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, गार्गी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला त्यालाही तसंच सांगायचं होतं, पण शब्द घशातच अडकले. मी फक्त हलकसं मान हलवली. मग त्यांनी मला त्या लांब दालनातून पुढे नेलं. पांढरे दिवे, बंद दरवाजे आणि थंड वातावरण मागे सरकत राहिलं. शस्त्रक्रियेच्या कक्षात सगळंच खूप तेजस्वी वाटत होतं. थंड हवा अंगाला स्पर्श करत होती. एक वैद्य प्रेमाने माझ्याशी बोलत होता. माझ्या चेहऱ्याजवळ भूल देण्याचा मुखवटा आणला गेला. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर फक्त समर दिसत होता. माझ्या पलंगाजवळ बसलेला मला दिलेला त्याचा शब्द, त्या शब्दालाच मी एकदा आधाराच्या दोरीसारखं घट्ट पकडून ठेवलं. आणि मग हळूहळू सगळंच धूसर होत गेलं. शुद्धीवर येताना जग पुन्हा हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं. आधी आवाज ऐकू आला, माझ्या शेजारच्या यंत्राचा नियमित बीप बीप. मग डोळ्यांसमोर पांढरं छत, फिकट भिंती आणि हलकेच हलणारा पडदा दिसू लागला. त्यानंतर वेदना जाणवू लागल्या. त्या खोल, जड आणि असह्य होत्या. पोटाखालचा भाग अक्षरशः जळत होता. घसा दुखत होता. तोंड पूर्ण कोरडं पडलं होतं. मी थोडंसं हलायचा प्रयत्न केला, पण तीव्र वेदनेने माझं संपूर्ण शरीर थांबवलं. माझ्या तोंडून एक विचित्र आवाज बाहेर पडला. तो मी स्वतः कधी काढेन असं मला कधी वाटलंच नव्हतं. तेवढ्यात एक परिचारिका माझ्यावर वाकून शांतपणे माझ्याकडे पाहू लागली. गार्गी, तुला शुद्ध आली आहे. कृपया हालायचा प्रयत्न करू नकोस, परिचारिका शांतपणे म्हणाली. मी हळूहळू डोळे उघडले. माझं डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. मला समरबद्दल विचारायचं होतं, पण माझी जीभ साथ देत नव्हती. परिचारिकेने छोट्या स्पंजच्या साह्याने माझ्या ओठांवर पाणी लावलं. ती म्हणाली, शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. ती थोडी कठीण होती. तुझा बराच रक्तस्राव झाला आहे, पण आता तू सुरक्षित आहेस. सुरक्षित, तो शब्द मला अगदी अनोळखी वाटला. मी हळूच मान वळवली. माझ्या पलंगा शेजारची खुर्ची रिकामी होती. सुरुवातीला मला काहीच समजलं नाही. कदाचित तो स्वच्छतागृहात गेला असेल. कदाचित कुणाला दूरध्वनी करण्यासाठी बाहेर गेला असेल. कदाचित वैद्यांशी बोलत असेल. कदाचित काही कारण असेल. मी पुन्हा त्या खुर्चीकडे पाहिलं. ती अजूनही रिकामीच होती. दरवाजाजवळच्या दुसऱ्या खुर्चीवर करड्या रंगाचा कोट टांगलेला होता, पण तो समरचा नव्हता. माझी पिशवी भिंतीलगत ठेवलेली होती. माझा दूरध्वनी छोट्या टेबलावर पडला होता, पण तो माझ्या हाताच्या आवाक्याबाहेर होता. मी अगदी हळू आवाजात पुटपुटले, समर. परिचारिकेच्या चेहऱ्यावर एका क्षणात बदल झाला. तो अगदी क्षीण होता, पण माझ्या नजरेतून सुटला नाही. तिच्या डोळ्यात क्षणभर दया उमटली आणि तिने ती लगेच लपवण्याचा प्रयत्न केला. ती शांतपणे म्हणाली, तुझ्या नवऱ्याचा दूरध्वनी आला होता. मी तिच्याकडे पाहतच राहिले. तू इथे आला नव्हता? मी कसाबसा विचारलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, नाही, त्याने दूरध्वनी केला होता. माझा तिच्यावर विश्वासच बसेना. ती पुढे म्हणाली, निवडणुकीच्या कामात अचानक एक मोठी अडचण निर्माण झाली आहे असं तो म्हणाला. त्यामुळे त्याला लगेच इथे येणं शक्य नाही. त्या क्षणी संपूर्ण खोलीत एक विचित्र शांतता पसरली. मी रिकाम्या खुर्चीकडे पाहिलं, मग परिचारिकेकडे, मग हातात लावलेल्या सलाईनच्या नळीकडे. माझ्या अंगावरच्या पांढऱ्या चादरीवर बाजूला रक्ताचा एक छोटासा डाग दिसत होता. माझं शरीर जणू तुकडे तुकडे झाल्यासारखं जड वाटत होतं. तोंडात लोखंडासारखी चव आली होती. मी कसाबसं विचारलं, कुठली अडचण? पण तिने काही उत्तर दिलं नाही. कदाचित तिलाही माहीत नसेल, किंवा माहीत असूनही त्याच्याबद्दल बोलताना तिलाच लाज वाटत असेल. ती निघून गेल्यावर मी दूरध्वनीकडे हात पुढे केला. अनेकदा प्रयत्न करावा लागला. प्रत्येक वेळी हात उचलताना वेदनेची तीव्र लाट अंगभर पसरत होती. शेवटी माझ्या बोटांचा दूरध्वनीला स्पर्श झाला. मी तो हळूहळू स्वतःकडे ओढून घेतला. त्यावर 2 संदेश होते, दोन्हीही समरचे. पहिल्या संदेशात लिहिलं होतं, शस्त्रक्रिया झाली, शुद्धीवर आलीस की मला दूरध्वनी कर. दुसऱ्या संदेशात लिहिलं होतं, तुझा अभिमान वाटतो, एक तातडीचं काम आलं आहे, लवकरच परत येतो. लवकरच परत येतो ते शब्द मी पुन्हा पुन्हा वाचत राहिले, पण माझ्या मनाला आधीच सत्याची चाहूल लागली होती. मी लगेच वार्तांकनांचं संकेतस्थळ उघडलं. समोर थेट प्रक्षेपण सुरू होतं. पडद्यावर समर मोठ्या हास्याने उभा होता.
नव्या श्वान उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर लाल फीत बांधलेली होती. आजूबाजूला मुलांचा आनंद, श्वानांचं भुंकणं आणि वार्ताहरांचे कॅमेरे दिसत होते. वंदना त्याच्या अगदी शेजारी उभी होती. तिच्या खांद्याला त्याचा खांदा लागला होता. मथळा झळकत होता. अचानक बदललेल्या कार्यक्रमानंतर समरने नव्या श्वान उद्यानाचं उद्घाटन केलं. अचानक बदललेला कार्यक्रम मी पडद्याकडे नुकती पाहत राहिले. समर हसत होता. त्याच्या हातात मोठी कात्री होती. वंदना त्याच्या बाह्याला हलकासा स्पर्श करत त्याच्याकडे झुकून काहीतरी बोलत होती. काही क्षणांनी समरने ध्वनिक्षेपक हातात घेतला आणि म्हणाला, हे उद्यान म्हणजे जिव्हाळा आहे. आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी योग्य वेळी उभं राहणं म्हणजे खरी माणुसकी. माझी दूरध्वनी पकडलेली बोटं घट्ट आवळली गेली. माझ्या शरीरावर शस्त्रक्रिया झाली होती. माझ्या चादरीवर रक्ताचे डाग होते आणि माझा नवरा मात्र थेट प्रक्षेपणात हसत उभा राहून लाल फीत कापत होता. त्याने आपल्या रक्तबंबाळ बायकोपेक्षा एका श्वान उद्यानाला जास्त महत्त्व दिलं होतं. त्याने माझी फसवणूक केली नव्हती. त्याने त्याहून भयंकर गोष्ट केली होती. त्याने माझं अस्तित्वच पुसून टाकलं होतं. मला वाटतं त्या रुग्णालयातील खोलीत माझा एक भाग कायमचा संपला. आता प्रेम करणारा भाग नाही, मृत्यू मनाचा भागही नाही, तर वाट पाहत राहणारा भाग. शांतपणे सगळं सहन केलं तर एक दिवस तो परत माझ्याकडे वळून पाहिल असा विश्वास ठेवणारा भाग. तो कोणताही आवाज न करता त्या दिवशी संपला. आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळी माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही. याआधी मी मोटारीत बसून रडत होते, स्वच्छतागृहात रडले होते, कपाटासमोर उभी राहून रडले होते, अंधाऱ्या शयनकक्षात रडले होते, थंड पडलेल्या जेवणासाठी रडले होते, त्याच्या कोरड्या उत्तरांसाठी रडले होते. माझा वाढदिवस तो विसरला, पण एका देणगीदाराच्या पत्नीचा वाढदिवस त्याच्या लक्षात राहिला म्हणून रडले होते. 500 लोकांसमोर त्याने वंदनाचे आभार मानले आणि माझा उल्लेख फक्त माझी कायम साथ देणारी जोडीदार असा केला, जणू मी एखादी खुर्चीच आहे. तेव्हाही मी रडले होते, पण त्या रुग्णालयातील पलंगावर मी रडले नाही. डोळ्यात येण्याआधीच अश्रू जणू कोरडे पडले होते. त्यांच्या जागी दुसरीच एक गोष्ट आली होती, ती म्हणजे स्पष्ट जाणीव, थंड, स्वच्छ आणि धारदार. समर कधीच बदलणार नव्हता, कारण त्याला काही समजत नव्हतं म्हणून नाही. तो बदलणार नव्हता कारण तो खूप कामात होता म्हणून नाही. निवडणुकीच्या धावपळीमुळेही नाही. तो कधीच बदलणार नव्हता कारण माझ्या वेदनांना त्याच्यासाठी काहीच किंमत नव्हती. फक्त लोक पाहत असतील तेव्हाच त्याला माझी काळजी असल्याचं दाखवायचं असायचं. हेच खरं सत्य होतं. एखाद्या प्रसिद्धी पत्रकाबद्दल वंदना अस्वस्थ झाली तर तिचं मन शांत करण्यासाठी त्याच्याकडे वेळ होता. एखाद्या अनोळखी माणसाला मदत करण्यासाठी तो रस्त्यावरची वाहतूक थांबवू शकत होता. हरवलेला श्वान कॅमेऱ्यांसमोर उचलून घेऊ शकत होता. लोकांसमोर काळजी आणि माणुसकीबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यात पाणीही आणू शकत होता. पण माझ्या शस्त्रक्रियेनंतर माझ्या पलंगाजवळ बसायला त्याच्याकडे वेळ नव्हता, कारण माझ्या रुग्णालयातील खोलीत प्रेक्षक नव्हते. तिथे छायाचित्र नव्हतं, टाळ्यांचा कडकडाट नव्हता, वर्तमानपत्राचा मथळा नव्हता. तिथे फक्त मी होते आणि माझ्यासाठी ते पुरेसे नव्हतं. थोड्या वेळाने एक वैद्य माझ्याकडे आले आणि त्यांनी शस्त्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. माझं शरीर वेदनांनी तडफडत होतं, पण माझं मन पूर्ण जागं झालं होतं. त्यांनी सांगितलं की पूर्णपणे बरं व्हायला वेळ लागेल, भरपूर विश्रांती घ्यावी लागेल, जड वस्तू उचलायच्या नाहीत. ताप आला, रक्तस्राव झाला किंवा तीव्र वेदना वाढल्या तर लगेच संपर्क साधायचा. मी शांतपणे मान हलवली. मग त्यांनी विचारलं, घरी तुमची काळजी घेण्यासाठी कुणी आहे का? मी त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहिलं आणि सहज उत्तर दिलं, नाही. तो शब्द माझ्या ओठांवर अगदी सहज आला, कारण तोच खरा होता. दुसऱ्या दिवशी दुपारी समर आला. रुग्णालयातील दुकानातून घेतलेल्या फुलांचा गुच्छ त्याच्या हातात होता आणि चेहऱ्यावर सरावलेली काळजी दिसत होती. परिचारिका पाहत आहे हे लक्षात घेऊन त्याने माझ्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं, जणू तीच त्याची प्रेक्षक होती. तो म्हणाला, गार्गी, मला खरंच खूप वाईट वाटतं. काल सगळाच गोंधळ झाला होता. मी काहीच बोलले नाही. त्याने फुलांचा गुच्छ टेबलावर ठेवला आणि म्हणाला, त्या श्वान उद्यानाच्या कार्यक्रमात अचानक खूप गडबड झाली. महापौरांच्या कार्यालयाने वेळ बदलली आणि वार्ताहर आधीच तिथे पोहोचले होते. वंदनाने मी त्याला मध्येच थांबवत शांतपणे म्हणाले, पुरे. तो क्षणभर थबकला. माझा आवाज अशक्त होता, पण त्या एका शब्दाने संपूर्ण खोली शांत झाली. त्याने दाराजवळ उभ्या असलेल्या परिचारिकेकडे पाहिलं आणि पुन्हा माझ्याकडे वळला. तो म्हणाला, गार्गी, तुला निवडणुकीचा ताण समजत नाही. मला हसू आलं, पण मी हसले नाही. मी फक्त खिडकीकडे पाहत म्हणाले,
तू मला शब्द दिला होतास. तो घाईघाईने म्हणाला, मला माहीत आहे आणि मला त्याचं खूप वाईट वाटतं, पण तू सुरक्षित होतीस. वैद्य तुझ्यासोबत होते. मला मोठ्या चित्राचा विचार करावा लागला. मोठं चित्र, तो शब्द पुन्हा माझ्या कानावर पडला. मला अदृश्य करायचं असेल तेव्हा तो नेहमी हाच शब्द वापरायचा. मी पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, मी शुद्धीवर आले तेव्हा पूर्णपणे एकटी होते. त्याचा चेहरा ताटर झाला. तो म्हणाला, मी आज आलो ना, कॅमेऱ्याचं काम संपल्यावर लगेच आलो. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, हे न्याय नाही. तो म्हणाला, तू माझ्यावर अन्याय करते आहेस. मी शांतपणे उत्तर दिलं, नाही, अन्याय तर माझ्यावर झाला. कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा हात धरला नाही. मला समजतं असंही म्हटलं नाही. तो माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिला. कदाचित त्याला ती जुनी गार्गी शोधायची होती. त्याच्या प्रत्येक चुकीनंतर स्वतःच माफी मागणारी गार्गी. त्याच्या वागण्याची कारणं स्वतःच शोधणारी गार्गी. त्याचा अपराध स्वतःच्या मनावर घेणारी गार्गी. पण ती आता कायमची नाहीशी झाली होती आणि त्याला अजून त्याची जाणीवही नव्हती. काही वेळ शांतता पसरली. मग तो म्हणाला, मला आता प्रचार कार्यालयात परत जावं लागेल, पण रात्री तुला दूरध्वनी करेन. मी फक्त एवढंच म्हणाले, कर. तो माझ्याजवळ झुकला, पण त्याने माझ्या कपाळावर चुंबन घ्यायच्या आधीच मी चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. तो ताठ खांदे आणि दुखावलेला चेहरा घेऊन निघून गेला. जणू मीच त्याचा अपमान केला होता. दार बंद झाल्यावर मी डोळे मिटले. मला दुःख वाटत नव्हतं. मला पहिल्यांदाच सगळं अगदी स्पष्ट दिसत होतं. 2 दिवसांनी थरथरणाऱ्या हातांनी मी रुग्णालयातून सुटकेच्या कागदांवर सही केली. परिचारिकेने विचारलं, तुमचे नवरे तुम्हाला न्यायला येत आहेत ना? मी शांतपणे म्हणाले, नाही. मी स्वतःच एक मोटार बोलावली. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, खात्री आहे ना? मी पुन्हा म्हणाले, हो. घरी परतताना प्रत्येक धक्क्याबरोबर माझ्या शरीरात वेदनेची लाट उसळत होती. मी मागच्या आसनावर अगदी स्थिर बसले होते. एक हात पोटावर होता आणि दुसऱ्या हातात दूरध्वनी घट्ट धरला होता. समर त्यावेळी प्रचार दौऱ्यावर होता. त्याचे 3 संदेश आले होते. तुझी आठवण येत आहे. आजचा दिवस खूप धावपळीचा होता. नंतर तुला दूरध्वनी करतो. मी ते 3ही संदेश न वाचताच काढून टाकले. मोटार आमच्या घरासमोर थांबली. तेव्हा मी बराच वेळ त्या घराकडे पाहत राहिले. पांढरे खांब, स्वच्छ काचा, ओसरीजवळ फडकणारा राष्ट्रध्वज, एका आदर्श उमेदवाराचं आणि त्याच्या आदर्श बायकोचं ते परिपूर्ण घर दिसत होतं. पण आता मी परिपूर्ण राहिले नव्हते आणि समरला जशी बायको हवी होती तशीही राहिले नव्हते. आता मी त्याच्या आयुष्यातलं जिवंत सत्य होतं आणि सत्य कधीच खोटं बोलत नाही. घरात पाऊल टाकलं तेव्हा सगळं तसंच होतं आणि त्यामुळेच ते आणखी जास्त वेदनादायक वाटलं. त्याचे बूट अजूनही दाराजवळ ठेवलेले होते. त्याचा कॉफीचा कप धुण्याच्या पात्रात पडला होता. त्याचं प्रचाराचं जाकीट खुर्चीच्या पाठीवर टांगलेलं होतं. जेवणाच्या टेबलावर त्याच्या हसऱ्या चेहऱ्याची पत्रकं रचून ठेवली होती. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, समर नेहमी लोकांच्या मदतीला धावून जाणारा नेता. मी दालनात उभी राहून त्या एका वाक्याकडे बराच वेळ पाहत राहिले. इतका वेळ की ते वाक्य मला शेवटी उपहासासारखं वाटू लागलं. मग मी वरच्या मजल्यावर गेले. सामान भरताना प्रत्येक हालचालीने माझ्या टाक्यांवर ताण येत होता. वेदना होत होत्या, पण मी थांबले नाही. मी माझे कपडे, पादत्राणं, औषधं, महत्वाची कागदपत्र आणि आजीची अंगठी ठेवलेली लाकडी पेटी घेतली. प्रचार सभांमध्ये घातलेले सगळे पोशाख तिथेच ठेवून दिले. माझे पाय जखमी करणाऱ्या उंच टाचांच्या चपला तिथेच राहू दिल्या. तू बायकोसारखी दिसतेस असं समर म्हणायचा. त्या मोत्यांच्या कुड्याही मी तिथेच ठेवल्या. त्यानंतर मी त्याच्या कामाच्या खोलीत गेले. खरं तर ती खोली त्याच्यापेक्षा जास्त माझीच होती. तो तिथे फक्त दूरध्वनीवर बोलायचा, मुलाखती द्यायचा, पण काम मात्र मीच करायचे. त्या कपाटांमध्ये माझ्या टिपा होत्या. त्या कागदपत्रात माझे मसुदे होते. त्याच्या संपूर्ण प्रचार मोहिमेच्या संगणकीय संचयात माझे विचार जिवंत होते. समरला वाटायचं ते सगळं त्याचंच आहे, कारण त्याचा उपयोग त्याला होत होता, पण तो चुकीचा होता. मी टेबलाजवळ बसले आणि संगणक उघडला. माझे हात थरथरत होते, पण भीतीमुळे नाही. संकेत शब्द अजूनही बदललेला नव्हता. तो बदललेलाच नसणार याची मला खात्री होती. समरला कधीच वाटलं नव्हतं की मी काही घेऊन जाईन. अदृश्य माणसं चोरी करत नाहीत, ती फक्त सेवा करत राहतात असंच त्याला वाटायचं. मी प्रचार मोहिमेचा संचय उघडला. सगळं माझ्या समोर होतं.
भाषण, धोरणांचे मसुदे, चर्चासत्रांची तयारी, मतदारांविषयीचा अभ्यास, नागरिकांच्या सभासाठीची उत्तरं, देणगीदारांना लिहिलेली पत्र, संकटाच्या वेळी द्यायची निवेदनं. निवेदनाच्या टिपा समरला विचारवंत, सक्षम आणि दूरदृष्टी असलेला नेता दाखवणारा प्रत्येक शब्द तिथेच होता. आणि ते सगळं मी लिहिलं होतं. जे माझं होतं ते मी माझ्याकडे जतन करून घेतलं. त्यानंतर मी लिहिलेली प्रत्येक भाषणं, प्रत्येक मसुदा, प्रत्येक चर्चासत्राची तयारी आणि माझ्या सगळ्या टिपा त्या संचयातून काढून टाकल्या. मी देणगीदारांची माहिती स्पर्शही केली नाही. कोणतीही खासगी माहिती हात लावली नाही. माझी नसलेली एकही गोष्ट खराब केली नाही. मी फक्त माझे स्वतःचे विचार परत घेतले. काम पूर्ण झाल्यावर ते संचय रिकामे आणि साधे दिसत होते, अगदी समरसारखे. मी माझ्या हातातील लग्नाची अंगठी काढली. काही क्षण ती हाताच्या तळव्यावर ठेवून पाहत राहिले. ती खूप सुंदर होती. साध्या सोन्याच्या कडीत बसवलेला छोटासा हिरा. कधीकाळी त्या अंगठीत मला माझं संपूर्ण भविष्य दिसायचं, पण आता त्याच अंगठीत मला फक्त एक धडा दिसत होता. मी ती समरच्या टेबलावर ठेवली. मग एका कागदावर फक्त एकच ओळ लिहिली, तुझ्या प्रतिमेवरच प्रेम करत राहा, कारण आता तुझ्याकडे उरलेली तीच एकमेव गोष्ट आहे. तो कागद अंगठीजवळ ठेवला आणि मी त्या घरातून बाहेर पडले. मी दार आपटून बंद केलं नाही, ओरडलेही नाही, मग मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. 3 तासांनी मी राजधानीकडे जाणाऱ्या महामार्गावर होते. माझं शरीर अजूनही दुखत होतं. वेदनाशामक औषधांमुळे रस्त्याच्या कडा थोड्या धूसर दिसत होत्या. तरीही मी काळजीपूर्वक मोटार चालवत होते. 2 वेळा वेदनांची लाट आली म्हणून मला थांबावं लागलं. पण समरपासून दूर जाणारा प्रत्येक किलोमीटर माझ्या छातीत पुन्हा श्वास भरत होता. राजधानी माझ्या शहरापेक्षा जास्त गजबजलेली होती, जास्त थंड आणि जास्त उजळ होती. तिथे मी बस मार्गाजवळ एक छोटासा निवास भाड्याने घेतला. जुनी फरशी, पातळ भिंती आणि एका अरुंद गल्लीत उघडणारी एकमेव खिडकी. तो निवास काही देखणा नव्हता, पण तो माझा होता. पहिला आठवडा मी जवळजवळ फक्त झोपेत राहिले. ती शांत झोप नव्हती. वेदना मला वारंवार जाग करायच्या, भीतीही जाग करायची. कधी कधी न कळत मी पलंगाच्या दुसऱ्या बाजूला हात पुढे करायचे आणि तिथे फक्त थंड चादर लागायची. मग मला आठवायचं की मी आता एकटी आहे, कारण मी तसा निर्णय घेतला आहे. कुणी मला टाकून दिलं म्हणून नाही. आणि त्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक होता. 10 दिवसांनी मी पुन्हा माझा संगणक उघडला. त्या छोट्याशा निवासातून मी राजकीय सल्लागार म्हणून स्वतःची संस्था सुरू केली. तिचं नाव ठेवलं गार्गी स्ट्रॅटेजी. माझ्या माहेरचं नाव वापरून मी ही नवी सुरुवात केली. सुरुवातीला मोठं कार्यालय नव्हतं, कर्मचारी नव्हते, आकर्षक संकेतस्थळही नव्हती. फक्त माझा अनुभव, माझा संगणक आणि अनेक वर्षांची ती सगळी समज होती, ज्याचं श्रेय मला कधीच मिळालं नव्हतं. मी माझ्या विश्वासातल्या लोकांना संदेश पाठवले. काही माजी सामाजिक संस्थांचे प्रमुख, धोरण सल्लागार, नगर परिषदेतील कर्मचारी आणि पडद्यामागे मी केलेलं काम स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या अनेक स्त्रिया. त्यांना माहीत होतं की समरची प्रभावी भाषणं त्याच्या स्वतःच्या विचारातून जन्मलेली नव्हती. काहींनी लगेच उत्तर दिलं. त्यापैकी एका संदेशात लिहिलं होतं, तू अखेर स्वतःच्या प्रकाशात उभी राहशील. याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होते. तो संदेश वाचून माझ्या डोळ्यात जे अश्रू आले ते समरच्या विश्वासघातापेक्षाही जास्त खोल होते. सुरुवातीला काम हळूहळू मिळायला लागलं. सर्वप्रथम एका छोट्या गृहनिर्माण संस्थेला त्यांच्या बाजूने मांडणी तयार करून देण्यासाठी माझी मदत हवी होती. एका कामगार संघटनेला त्यांच्या मांडणीसाठी मुद्दे हवे होते. एका शाळा व्यवस्थापन मंडळाच्या उमेदवाराला चर्चासत्रासाठी तयार करून द्यायची होती. मी योग्य मानधन घेतलं आणि नेहमीप्रमाणे अचूक दर्जेदार काम करून दिलं. हळूहळू लोकांच्या नजरेत माझं काम भरू लागलं. मग एके दिवशी दुपारी मला जयदीपचा दूरध्वनी आला. जयदीप 40 वर्षांचा होता. तो पूर्वी सर्वसामान्य नागरिकांसाठी खटले लढवणारा वकील होता आणि आता समरचा राज्य विधानसभेच्या निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी होता. त्याचा आवाज राकट होता. डोळ्यात कायमचा थकवा दिसायचा, पण सत्य कितीही कडू असलं तरी ते स्पष्टपणे बोलण्याची त्याची सवय होती. वार्ताहर त्याला कठीण स्वभावाचा म्हणायचे. देणगीदार त्याला खूपच स्पष्ट बोलणारा म्हणायचे. समर त्याला नेहमी रागीट म्हणायचा. पण माझ्यासाठी तो फक्त प्रामाणिक होता. जयदीपने मला राज्याच्या मुख्य इमारतीजवळच्या एका शांत कॉफीगृहात भेटायला बोलवलं. मी तिथे पोहोचले तेव्हा तो आदराने उठून उभा राहिला. त्याने माझ्याकडे वर खाली पाहिलं नाही. मी सावकाश चालत होते.
याचं कारण विचारलं नाही. खोटा सहानुभावही दाखवला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, कुमारी गार्गी, आलात त्याबद्दल धन्यवाद. गार्गी प्रिय किंवा समरची बायको यापैकी काहीच नाही, फक्त कुमारी गार्गी. मी त्याच्या समोर जाऊन बसले. त्याने टेबलावर एक कागदांचा संच ठेवला आणि शांतपणे म्हणाला, समरची सर्वात प्रभावी भाषणं तुम्हीच लिहिली आहेत, हे मला माहीत आहे. मी काहीच बोलले नाही. तो हलकसं हसला आणि म्हणाला, हा माझा अंदाज नाही. 5 वर्षांपूर्वी तुम्ही लिहिलेला धोरणांवरील लेख मी वाचला होता. त्यानंतर समरची भाषणं वाचली. मांडणी तीच, विचारांची दिशा तीच आणि तोच बुद्धीचा ठसा. मी शांतपणे माझ्या कॉपीकडे पाहत राहिले. आजवर कुणीही इतक्या स्पष्टपणे माझ्या कामाची दखल घेतली नव्हती. जयदीप थोडा पुढे झुकला आणि म्हणाला, मला दिखाऊपणा नको आहे, खोटं हसू नको आहे. मी जिंकावं कारण माझं काम योग्य आहे आणि म्हणून मला जिंकायचं आहे. पण लोकांपर्यंत माझं म्हणणं योग्य पद्धतीने पोहोचवणारी व्यक्ती मला हवी आहे. मी विचारलं, आणि तुम्हाला वाटतं ती मी व्यक्ती आहे? तो क्षणाचाही विलंब न करता म्हणाला, मला खात्री आहे. समरने मला नेहमी सावलीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण जयदीपने मला प्रकाशात उभं केलं. त्याने माझं मत विचारलं आणि उत्तर ऐकण्यासाठी शांतपणे थांबला. मध्येच अडवलं नाही, दूरध्वनीकडे पाहिलं नाही. माझ्यापेक्षा महत्वाची दुसरी व्यक्ती शोधल्यासारखं आजूबाजूला पाहिलं नाही. कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच माझ्यासमोर बसलेला एका प्रभावशाली माणसाने माझ्या विचारांना सर्वात मोठं स्थान दिलं होतं. मी त्याच्यासोबत मुख्य धोरण सल्लागार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. फक्त समरचा सूट घ्यायचा होता म्हणून नाही, जरी त्या भावनेचाही त्यात थोडा भाग होता. पण त्यापेक्षा मोठं कारण म्हणजे जयदीपचा कामावर असलेला प्रामाणिक विश्वास. त्याला घरांची टंचाई, कामगारांचे वेतन, रुग्णालय आणि शाळा यांची खरोखर काळजी होती. प्रत्येक चांगल्या कामासाठी टाळ्यांची अपेक्षा त्याला नव्हती. तो कॅमेऱ्यांशिवाय लोकांना भेटायचा. स्वतःची स्तुती न करता त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचा. तो समरसारखा मोहक नव्हता, पण मोहक असण्यापेक्षा तो खरा होता. आमचे सुरुवातीचे काही आठवडे खूप धावपळीचे गेले. मी जयदीपचा संपूर्ण संदेश नव्याने उभा केला. त्याची भाषणं स्पष्ट, प्रभावी आणि तरीही कृत्रिम वाटणार नाहीत अशी तयार केली. त्याला विरोधकांच्या टीकेला कसं उत्तर द्यायचं हे शिकवलं. समरच्या मोहक व्यक्तिमत्वात कुठे कमकुवतपणा आहे हे दाखवून दिलं. कठोर न वागता ठाम उत्तर कसं द्यायचं हेही समजावलं. तो अनेकदा माझ्याशी मतभेद करायचा, पण नेहमी आदराने. एकदा त्याने एका ओळीवर बोट ठेवलं आणि म्हणाला, हे मी बोलू शकत नाही. मी विचारलं, का? तो म्हणाला, हे खूपच गुळगुळीत वाटतं. सामान्य माणसं अशा पद्धतीने बोलत नाहीत. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग नकळत हसले. तो अगदी बरोबर होता. आम्ही ती ओळ बदलली. हळूहळू हीच आमची काम करण्याची पद्धत बनली. मी त्याच्या विचारांना अधिक धार द्यायचे आणि तो माझे विचार वास्तवाशी जोडायचा. मी चौकट तयार करायचे आणि तो त्या चौकटीत खरं सत्य भरायचा. दरम्यान समरची प्रचार मोहीम हळूहळू ढासळायला लागली. सुरुवातीला मला छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. एका वार्ताहर मित्राने सांगितलं की नागरिकांच्या सभेत समरने तोच उत्तर 3 वेळा दिलं. एका माजी स्वयंसेवकाने सांगितलं की त्याचं नवीन भाषण पूर्णपणे रिकामं आणि भावनाशून्य वाटत होतं. एका देणगीदाराने तक्रार केली की समरच्या बोलण्यातली जुनी जिद्द आता उरलेली नाही. कुणीतरी समाज माध्यमांवर एक चित्रफीत टाकली होती. घरांच्या प्रश्नावर विचारलेल्या साध्या प्रश्नाचं उत्तर देताना समर अडखळला होता. त्यानंतर लोकमताचे आकडे घसरायला लागले. सुरुवातीला हळूहळू आणि मग झपाट्याने. माझे शब्द नसताना समर एखाद्या मोडखळीस आलेल्या यंत्रातून पुन्हा पुन्हा तेच सूर वाजवत राहावेत तसा वाटू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य तसंच होतं, पण त्यात पूर्वीसारखा प्रभाव उरला नव्हता. तो अजूनही काळजी आणि माणुसकीबद्दल बोलत होता, पण आता लोक विचारू लागले होते, ही काळजी नेमकी कशात दिसते? समर कुटुंबांविषयी खूप बोलत होता, पण धोरणांबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती. तो धैर्याबद्दल बोलत होता, पण त्याच्या आवाजातच भीती जाणवत होती. काही काळ वंदनाने त्याची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं लोकसमर्थन पुन्हा घसरलं आणि मग तीही त्याला सोडून गेली. लोकांसमोर तिने एवढंच सांगितलं की तिला आता नव्या कामाची संधी स्वीकारायची आहे, पण खरं कारण सगळ्यांनाच माहीत होतं. वंदनाला माणसांपेक्षा सत्तेवर जास्त प्रेम होतं. समरची सत्ता कमी होऊ लागली तसं तिने उभं राहण्यासाठी दुसरी जागा शोधली. मग त्याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही.
वंदना गेल्यानंतर त्या रात्री समरचा मला दूरध्वनी आला. मी तो उचलला नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केला. मी दूरध्वनी उलटा ठेवला. मग त्याचा संदेश आला, गार्गी, आपल्याला बोलायचं आहे. सगळं खूप गुंतागुंतीचं झालं आहे. मी त्या शब्दांकडे बराच वेळ पाहत राहिले. काहीच गुंतागुंतीचं नव्हतं. अनेक वर्ष मी स्वतःला लहान करत राहिले, फक्त तो मोठा दिसावा म्हणून. आणि ज्या क्षणी मी त्याच्यापासून दूर झाले त्या क्षणी सगळ्यांना त्याचं खरं रूप दिसलं. यात काहीच गुंतागुंत नव्हती. हा तर न्याय होता. अंतिम चर्चासत्र पावसाळी गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलं होतं. शहराच्या मध्यभागी असलेल्या दूरचित्रवाणीच्या दालनात ते होतं. प्रखर दिवे, चकचकीत फरशी आणि हातात नोंदवही घेऊन उभे असलेले अनेक गंभीर चेहरे सगळीकडे दिसत होते. बाहेर पावसात छत्र्या धरून समर्थक उभे होते. काही जण समरच्या नावाच्या घोषणा देत होते, पण त्याहून जास्त लोक जयदीपच्या नावाचा जयघोष करत होते. मी पडद्यामागे जयदीप सोबत उभी होते. त्याने गडद रंगाचा पोशाख घातला होता आणि माझा टिपा असलेली एक कागदपत्रांची घडी हातात धरली होती. तो शांत दिसत होता, पण मला माहीत होतं की त्याचं संपूर्ण लक्ष समोरच्या क्षणावर आहे. जयदीप कधीच खोटा आत्मविश्वास दाखवण्यात शक्ती वाया घालवत नसे. मी त्याला विचारलं, तयार आहेस ना? तो माझ्याकडे पाहून म्हणाला, तू तयार आहेस का? मी हलकसं हसले आणि म्हणाले, मी मार्ग आखून दिला आहे. आता त्या मार्गावर माझा विश्वास आहे. समर आणि जयदीप यांच्यातला हाच सर्वात मोठा फरक होता. समर माझ्या कामाचा वापर एखाद्या मुखवट्यासारखा करायचा. जयदीप त्याच कामाचा वापर एखाद्या साधनासारखा करायचा. तेवढ्यात कार्यक्रम व्यवस्थापकाने जयदीपचं नाव पुकारलं. तो व्यवस्थापकाकडे निघाला, पण काही पावलं चालून पुन्हा मागे वळला. तो म्हणाला, गार्गी, आज काहीही झालं तरी या निवडणुकीचं चित्र तुझ्या कामामुळे बदललं आहे. माझ्या छातीत काहीतरी दाटून आलं. मी फक्त एवढंच म्हणाले, जा आणि जिंक. आणि तो जिंकला. पहिल्याच प्रश्नापासून समरची अडचण सुरू झाली. सूत्रचालकांनी रुग्णालयांसाठीच्या निधीबद्दल प्रश्न विचारला. समर नेहमीप्रमाणे हसला आणि त्याने एक परिचारिकेची गोष्ट सांगायला सुरुवात केली. पूर्वी अशा गोष्टी प्रभावी ठरायच्या, कारण त्या कुठेतरी ठाम निश्चयापर्यंत पोहोचत असत. पण यावेळी त्याचं बोलणं भरकटत गेलं. त्याने परिचारिकांचं कौतुक केलं, कुटुंबाचं कौतुक केलं, आशेबद्दल बोलला, पण विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दिलंच नाही. त्यानंतर जयदीप बोलायला उभा राहिला. त्याने अचूक आकडे सांगितले, स्पष्ट आराखडा मांडला. बंद होण्याच्या धोक्यात असलेल्या 3 ग्रामीण रुग्णालयांची नावं घेतली. त्यांना वाचवण्यासाठी अर्थसंकल्पात काय बदल करावे लागतील हे समजावून सांगितलं. मग त्याने थेट कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काळजी म्हणजे फीत कापणं नव्हे. तुमच्या कुटुंबाला गरज असताना चालू असलेलं रुग्णालय म्हणजे खरी काळजी. पडद्यामागे उभे असलेली मी क्षणभर श्वास घ्यायलाही विसरले. समरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती ओळ माझी आहे हे त्याने ओळखलं होतं. चर्चासत्र पुढे सुरू राहिलं. घरांच्या प्रश्नांवर समरने विलंब, प्रक्रिया आणि समित्यांवर दोष टाकला. जयदीपने घरमालक, वेतन आणि बांधकाम नियमांमधले बदल याबद्दल स्पष्ट मांडणी केली. शिक्षणाच्या प्रश्नावर समरने गोड आश्वासनं दिली. जयदीपने ठोस पावलं सांगितली. सार्वजनिक विश्वासाबद्दल विचारलं असता समर नेहमीपेक्षा जास्त हसला आणि म्हणाला, नेतृत्व म्हणजे योग्य वेळी लोकांसमोर उभं राहणं. त्यावर जयदीप त्याच्याकडे वळून शांतपणे म्हणाला, लोकांसमोर दिसणं म्हणजे खरं उभं राहणं नव्हे. टाळ्या थांबल्यानंतरही लोकांसोबत राहणं, त्यालाच खरं नेतृत्व म्हणतात. संपूर्ण दालन काही क्षण शांत झालं. समरने डोळे मिचकावले. त्या एका क्षणी मला तो पहिल्यांदाच लोकांना जसा कधी दिसला नव्हता तसा दिसला. तो नायक नव्हता, तारणहार नव्हता. तो फक्त दुसऱ्यांचे शब्द उधार घेणारा एक साधा माणूस होता, जो त्या प्रखर प्रकाशात स्वतःच हरवून बसला होता. तो अडखळू लागला. त्याच्या कपाळावर घाम चमकू लागला. तोच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगू लागला. जणू कोणीतरी येऊन त्याला वाचवेल अशा आशेने तो व्यासपीठाच्या बाजूकडे पाहत राहिला. पण कोणीच आलं नाही आणि मीही हलले नाही. चर्चासत्र संपलं तेव्हा जयदीपच्या सहकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण जयदीपने आनंद व्यक्त केला नाही. तो सरळ माझ्याकडे आला आणि शांतपणे विचारलं, ठीक झालं ना? मला हसू आवरलं नाही. मी हसतच म्हणाले, हो, अगदी योग्य झालं. निवडणुकीची रात्र मात्र माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच शांत ठरली. मी समरला प्रचंड मतांनी पराभूत होताना पाहिलं. ज्या शहराने कधी काळी त्याला आपला तारणहार मानलं होतं, त्याच शहराने त्याच्याकडून आश्चर्यकारक वेगाने पाठ फिरवली. वार्ताहर
त्याच्या प्रचार मोहिमेबद्दल पूर्ण पडझड, मोठी निराशा आणि रिकामी मोहीम असे शब्द वापरू लागले. देणगीदारांनी त्याचे दूरध्वनी उचलणं बंद केलं. जुने मित्र अचानक कामात व्यस्त झाले. जे लोक पूर्वी लोकांसमोर त्याच्या खांद्यावर हात ठेवायचे तेच आता त्याला पाहिलं की दुसऱ्या दिशेने निघून जायचे. त्याची प्रतिमा तुटली आणि त्या प्रतिमेशिवाय त्याच्याकडे उभं राहण्यासाठी काहीच उरलं नाही. एका महिन्यानंतर संध्याकाळी मी माझ्या नव्या कार्यालयातून बाहेर पडले. काचेच्या मोठ्या दरवाजांवर शहरातील दिव्यांचं प्रतिबिंब चमकत होतं. माझी संस्था माझ्या अपेक्षेपेक्षा खूप वेगाने वाढत होती. आमच्याकडे 3 ग्राहक होते, 2 कर्मचारी होते आणि दारावर माझं नाव असलेलं खरंखुरं कार्यालय होतं. मी थकले होते, पण तो थकवा वेगळाच होता. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातांनी उभारल्याचा तो समाधानाचा थकवा होता. तेवढ्यात माझ्या मोटारीजवळ मला समर दिसला. तो पूर्वीपेक्षा खूपच छोटा वाटत होता. त्याचा पोशाख चुरगाळलेला होता, केस विस्कटलेले होते, डोळे लाल झालेले होते. दोन्ही हात समोर धरून तो जणू स्वतःच्या शिक्षेची वाट पाहणाऱ्या माणसासारखा उभा होता. मी थांबले. तो हळू आवाजात म्हणाला, गार्गी. मी काहीच बोलले नाही. तो एक पाऊल पुढे आला आणि म्हणाला, कृपया मला फक्त 5 मिनिटं दे. मी शांतपणे उत्तर दिलं, तुझ्याकडे अनेक वर्ष होती. त्याचा चेहरा क्षणात बदलला आणि पुढच्या क्षणी त्या वाहनतळात तो माझ्यासमोर गुडघ्यावर बसला. एकेकाळी हे दृश्य पाहून माझं मन तुटलं असतं. मी धावत जाऊन त्याला उभं केलं असतं, त्याला सावरलं असतं आणि त्याला माफही केलं असतं. त्याचं दुःख माझ्या वाट्याला घेतलं असतं. पण त्या दिवशी मी फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत उभी राहिले. तो रडत म्हणाला, माझ्या आयुष्यातील एकमेव खरी व्यक्ती तूच होतीस. सगळे मला सोडून गेले. लोकांना माझी काहीच पर्वा नाही. वंदनाही मला सोडून गेली. मित्र नाहीसे झाले. आता मला सगळं समजलं आहे. मी खूप मोठी चूक केली. मला तू हवी आहेस गार्गी. आता मी तुलाच पहिलं स्थान देईन. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते खूप उशिरा आले होते. आधी त्याने सगळ्यांना माझ्यापेक्षा महत्त्व दिलं होतं आणि आता मैदान रिकामं झाल्यावर त्याची नजर माझ्याकडे वळली होती. मला त्याच्याबद्दल दया वाटली नाही, रागही आला नाही. मला फक्त एक गोष्ट जाणवली, मी पूर्णपणे मुक्त झाले होते. कित्येक वर्ष मी या क्षणाची वाट पाहिली होती. कदाचित असाच नाही, पण यासारखाच. समरने मला खरंच पाहावं, त्याला माझी किंमत समजावी. मी त्याच्यासाठी किती महत्त्वाची होते हे त्याने मान्य करावं. मला वाटायचं हे शब्द माझ्या सगळ्या जखमा भरून काढतील, पण तसं काहीच झालं नाही, कारण आता मला त्या शब्दांची गरजच उरली नव्हती. मी शांतपणे म्हणाले, समर, तुझं माझ्यावर प्रेम नाही. तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. मी पुढे म्हणाले, तू फक्त एकटा पडला आहेस. त्याने लगेच मान हलवली. नाही गार्गी, तसं नाही. कृपया माझ्यावर विश्वास ठेव. मी त्याचं बोलणं थांबवतच म्हणाले, तुझं प्रेम माझ्यावर नव्हतंच. तुझं प्रेम तुझ्या प्रतिमेवर होतं, तुझ्या सहकार्यांवर होतं, मतदारांवर होतं आणि कॅमेऱ्यांवर होतं. एक एक जण तुझ्या आयुष्यातून निघून गेला आणि शेवटी फक्त मी उरले. त्यानंतर तुला माझी आठवण झाली. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनात. मी पुढे म्हणाले, तुला माझ्यावर शेवटी प्रेम करायचं होतं, पण मी तुझ्या आयुष्यातून आधीच निघून गेले आहे. एवढं बोलून मी त्याच्या बाजूने पुढे चालू लागले. त्याने मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित त्याला समजलं होतं, किंवा आयुष्यात पहिल्यांदाच त्याला जाणवलं होतं की माझ्यावर त्याचा कोणताही हक्क उरलेला नाही. मी मोटारीत जाऊन बसले. सुकाणूवर माझे हात अगदी स्थिर होते. आरशातून मागे पाहिलं तेव्हा समर अजूनही त्या फिकट दिव्याखाली गुडघ्यावर बसलेला दिसत होता, पूर्णपणे एकटा. आणि मग मी तिथून निघून गेले. त्या रात्री मी जयदीपला नदीकाठच्या एका शांत भोजनगृहात भेटले. आम्ही समरबद्दल फारसं बोललोच नाही. त्याची गरजही नव्हती. आम्ही पुढच्या अधिवेशनाबद्दल बोललो, पहिल्या विधेयकाबद्दल बोललो, अजूनही मदतीची वाट पाहणाऱ्या लोकांबद्दल आणि पुढे करायच्या कामाबद्दल बोललो. काही वेळाने जयदीपने त्याचा पेला उचलला आणि हसत म्हणाला, या सगळ्या यशामागच्या खऱ्या शिल्पकारासाठी. मीही हलकसं हसले. बाहेर शहराचे दिवे नदीच्या पाण्यावर चमकत होते. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा रुग्णालयातील ती थंड खोली उभी राहिली. माझ्या पलंगाशेजारची ती रिकामी खुर्ची आठवली. दुसऱ्याच्या आयुष्यात स्वतःचा क्रम कधी येईल याची वाट पाहणारी ती जुनी गार्गी आठवली. त्या क्षणी मला वाटलं, जर एका मिनिटासाठी तरी तिच्याजवळ परत जाता आलं असतं
तर मी तिच्या पलंगा शेजारी बसले असते. तिचा हात हातात घेतला असता आणि तिला एवढंच सांगितलं असतं, ती रिकामी खुर्ची तुझ्या आयुष्याचा शेवट नव्हती, तीच तुझ्या आयुष्यातील पहिली खरी जाणीव होती. मी त्या खोलीतून वाचून बाहेर आले. दुसऱ्याने मला निवडावं म्हणून वाट पाहणं मी कायमचं थांबवलं. फक्त लोकांसमोरच उघडणाऱ्या एका हृदयात स्वतःसाठी जागा मागणंही थांबवलं.